ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू कशा काढायच्या. 30 डिग्री बघितली, 0 डिग्री पासून बघितलेलं आहे. 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90, 180, 270, 360, 135, 150, 120, 225. परत आपण 315 बघितलेली होती, 330, 360 डिग्रीची व्हॅल्यू. पण आज व्हॅल्यू ज्या बघणार आहे ते आपण निगेटिव्ह व्हॅल्यू कशा फाइंड करायची. फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ -30 डिग्री. निगेटिव्हला विद्यार्थी थोडेसे जम्बलिंग करतात. निगेटिव्ह 30 डिग्री म्हणजे रेडियन मध्ये -π/6. तुम्हाला जे थेरम लागणार आहेत ते हेच लागणार आहे. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम्स. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री हाफ इंटू हायपोटेन्यूस पार्टच पाहिजे. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री √3/2 इंटू हायपोटेन्यूस आणि अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री 1/√2 हायपोटेन्यूस. हे तुम्हाला पाठच आहे. हे नेहमीप्रमाणे पाठच पाहिजे तरच आपण निगेटिव्हची व्हॅल्यू सोडवू शकतो. आता ह्याचं स्क्रीनशॉट मारून पाठ करायचं आहे तुम्ही. 3 मार्काला क्वेश्चन पडू शकतात. फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ -30 डिग्री -π/6. आता सोल्युशन. सगळ्यांनी डायग्राम्स काढायची. हा सर्कल, ठीक आहे, हा y ऍक्सिस, हा x ऍक्सिस, हा x ऍक्सिस. निगेटिव्ह 30 कुठे येणार हो? हा, आपण पॉझिटिव्ह अँगल ते वरच्या साईडनं मोजतो, निगेटिव्ह अँगल खालच्या साईडनं मोजायचं. मग निगेटिव्ह 30 देन मोजायला चालू करा. आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मोजतो, मग क्लॉकवाईज मोजले जातात. देन इथे आहे ना साधारण हा 45 आहे. ठीक आहे, कमी करूया आपण. निगेटिव्ह 30 इकडून इथपर्यंत हा जो अँगल आहे तो निगेटिव्ह 30 असतो. हा जो अँगल आहे तो किती आहे? निगेटिव्ह 30 डिग्री. आणि आपण परपेंडिक्युलर कुठल्या ऍक्सिसवर टाकतो? परपेंडिक्युलर टाकताना एक्स ऍक्सिसवर टाकायचं. वी ड्रॉ PM इज परपेंडिक्युलर टू PX. हा PM परपेंडिक्युलर टाकायचा एक्स ऍक्सिसवरच. अशी डायग्राम आहे ना. निगेटिव्ह 30 निगेटिव्ह. आता आपण पॉझिटिव्ह अँगल आहे ते अँटी क्लॉकवाईज मोजतो आणि निगेटिव्ह अँगल मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं अँगल अँड मेजरमेंटमध्ये की क्लॉकवाईज डायरेक्शन मोजतो. म्हणजे हा निगेटिव्ह 30 झाला. PM परपेंडिक्युलर टाका आणि परपेंडिक्युलर नेहमी कुठल्या ऍक्सिसवर टाकायचा? एक्स ऍक्सिसवरच टाकायचा. हे लक्षात घ्या. PM इज परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस. स्टँडर्ड युनिट सर्कल असल्यामुळे R इज इक्वल टू 1, OM इज इक्वल टू x आणि PM इज इक्वल टू y. हे सगळं दिसतंय का तुम्हाला? डायग्राम काढून घ्या. ठीक आहे. आता डायग्राम काढत असताना माहिती तीच द्यायची आहे आपल्याला. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल, अ स्टँडर्ड युनिट सर्कल विथ सेंटर O, with center O. ओके. आणखी काय सांगू शकता? लेट PXY बी दे एनी पॉइंट म्हणण्यापेक्षा we draw PM is perpendicular to OX. PM हा OX वरच परपेंडिक्युलर टाकायचा. अपोजिट साइडने टाकायला होते पण OX वरच टाकायचा. PM is perpendicular to OX. त्यामुळे मेजर ऑफ अँगल या 90 मिळाला. And length of OM is equal to x and length of PM is equal to y. Okay. And measure of angle XOP is equal to -30 degree. Measure of angle XOP -30 degree. बघा ना, XOP हा -30. आपण हा जो अँगल आहे तो क्लॉकवाईज मोजलेला आहे. कसा मोजलेला आहे? क्लॉकवाईज. इन ट्रायंगल PMO मेजर ऑफ अँगल P हा 60 होणार ऑब्विसली. आणि जरी निगेटिव्ह असला तर आपण पकडताना सेंटर अँगल पॉझिटिव्ह पकडायचा. O इज इक्वल टू 30 डिग्री. मेजर ऑफ अँगल P इज इक्वल टू 60 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हीच इन्फॉर्मेशन द्यायची. डायग्राम मध्ये जशी तुम्ही मागच्या लेक्चरला इन्फॉर्मेशन दिलेली आहे तशी सेम टू सेम इन्फॉर्मेशन द्यायची. इन्फॉर्मेशन मध्ये मी काही चेंज केले का? कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल, ड्रॉ PM इज परपेंडिक्युलर टू x. पण परपेंडिक्युलर टाकताना x ऍक्सिस वरच टाकायचा.
OMX PMY मेजर ऑफ एंगल XOP इक्वल निगेटिव्ह 30. ठीक आहे. आता सोल्युशन कसं येणार बघा, बाय युजिंग कुठला थेरम, करेक्ट 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम, opposite side of 30 degree, opposite side of 30 degree, 30 डिग्रीच्या opposite side ही हाफ इंटू हायपोटेनियस, हायपोटेनियसचा हाफ असतो म्हणजे हाफ इंटू ओपी. हा आपलं एक वाक्य राहिलेलं आहे, कन्सिडर द स्टँडर्ड सर्कल विथ सेंटर ऑफ ओपी इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1. हे स्टेटमेंट प्रत्येक लेक्चरला म्हणतो, ह्या लेक्चरला तुम्ही विसरलेला आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल असल्यामुळे रेडियस नेहमी किती असतो 1, हाफ इंटू ओपी. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री कोण आहे, पीएम. पीएम म्हणजेच कोण, वाय. डायग्राम मध्ये बघा ना, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री पीएम आहे, पीएम, आणि पीएम हा वाय आहे. वाय इज इक्वल हाफ, ओपी इज इक्वल आर इज इक्वल वाय इज इक्वल हाफ. अँड अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस, म्हणजे √3/2 इंटू लेंथ ऑफ OM. बरोबर आहे का. अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री लेंथ ऑफ OM इज इक्वल टू √3/2 इंटू 1, आणि लेंथ ऑफ OM किती आहे x आणि PM y आहे. आता मला हा थेरम कसावा लागणार आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारून हे थेरम लिहून घेतलेले आहेत असं मी कन्सिडर करतो. Length of OM is equal to y, therefore y is equal to √3/2. Thus, नहीं, length of OM is equal to x. Thus, x and y काय काय आले बघा. Thus, x is equal to √3/2 and y is equal to 1/2. Let pxy lies on. Let pxy lies on फोर्थ क्वाड्रंट. डायग्राम मध्ये बघा pxy हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे, आणि फोर्थ क्वाड्रंट मधला पॉइंट काय असतो, निगेटिव्ह साईडला मोजले असल्यामुळे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय ना प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस, एक्स एक्सिस निगेटिव्ह वाय एक्सिस निगेटिव्ह, एक्स एक्सिस पॉझिटिव्ह वाय एक्सिस निगेटिव्ह, प्लस मायनस म्हणजे एक्स इज पॉझिटिव्ह and y is negative. And by using definition of trigonometric functions, by using definition of trigonometric functions चा वापर करा डेफिनेशनचा. sin theta is equal to sin of -30. आपला ओरिजिनल जो थीटा आहे तो -30 आहे कन्सिडर केलेला. ठीक आहे. साइन थीटा डेफिनेशन काय, y इज इक्वल टू 1/2. साइन चौथ्या क्वाड्रंट मध्ये y निगेटिव्ह येतो, सॉरी x इज पॉझिटिव्ह y इज निगेटिव्ह, मग x आणि काय होणार, देअरफॉर x बरोबर √3/2 आणि y बरोबर निगेटिव्ह 1/2 असं येणार. जरी इथं व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली असली तर इथे पण ती निगेटिव्ह येते. मग बाय डेफिनेशन of trigonometric functions, by definition of trigonometric functions, trigonometric function च्या definition वापरूया. sin theta is equal to sin of -30 is equal to y is equal to -1/2. त्यामुळे sin -30 -1/2 असतो. ठीक आहे. cos theta बघूया. cos of -30 is equal to x is equal to √3/2. ठीक है. पॉजिटिव x येतो, tan theta is equal to tan of -30 is equal to y by x. tan theta ची definition स्टार्ट पाहिजे सांगितलं, y by x, then -1/2 by √3/2 to cancels, -1/3. okay. cot theta is equal to cot of -30 is equal to x by y. हे रिव्हर्स होणार म्हणजे √3/2 आणि -1/2 टू कॅन्सल्स, -√3. अजून दोन ट्रिक राहिलेले आपले.
sec theta is equal to sec of minus 30 is equal to 1 by x is equal to 1 by root 3 by 2 उलटून काय होते 2 by root 3 आणि लास्ट त्रिभुज राहिलेला आहे cosec theta is equal to cosec minus 30 is equal to 1 by y is equal to 1 by minus 1 by 2 ते 2 वर जाणार ओके आणि काय होणार -2 हे 2 वर जाणार ना हा आता तुम्हाला एक आठवतंय मी तुम्हाला एक डायग्राम दिली होती ऍड शुगर टू कॉफी लेक्चर मध्ये बघा ऍड शुगर टू कॉफी ऍड शुगर टू कॉफी म्हणजे पहिल्यामध्ये ऑल असतं दुसऱ्यामध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतं तिसऱ्यामध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतं आणि लास्टला कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतं ही डायग्राम आठवली ही डायग्राम आपण एक्सप्लेन केली होती आता हा तुमचा पॉईंट चौथ्या पार्टमध्ये आहे त्यामुळे कॉस आणि सेक तेवढं पॉझिटिव्ह येतं हा कॉस ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते आणि सेक ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते अदरवाईज सगळ्या व्हॅल्यू काय येतात निगेटिव्ह येतात काय अवघड आहे काहीही अवघड नाही व्यवस्थित सोडवायचं फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ -30 डिग्री म्हणजे -π/6 तर ते एक गोष्ट आहे तुम्ही निगेटिव्ह अँगल मोजत असताना खालच्या साईडनं मोजायचं क्लॉकवाईज मोजायचं निगेटिव्ह अँगल -30 आणि परपेंडिक्युलर टाकताना एक्स ऍक्सिसवरच टाकायचा का म्हणून विचारायचं नाही मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे परपेंडिक्युलर हा नेहमी एक्स ऍक्सिसवरच टाकायचा कन्सिडर अ स्टँडर्ड सर्कल विथ सेंटर ऑफ वी ड्रॉ PM is perpendicular to OX, OP is equal to R is equal to 1 standard unit circle. Measure of angle M 90, OM ची व्हॅल्यू X, PM ची व्हॅल्यू Y, अँगल XOP -30 आहे. पण आपण पकडताना 30 पकडायला पॉझिटिव्ह अँगल O 30, 60, 90. आणि बाय युजिंग 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थिअरम अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री म्हणजे PM अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री OM PM आणि OM वर X आणि Y बट X आणि Y लाईन चौथा क्वाड्रंट त्यामुळे X पॉझिटिव्ह Y निगेटिव्ह एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळते एक व्हॅल्यू निगेटिव्ह मिळते आणि बाय युजिंग डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चा वापर करून तुम्ही सगळ्या व्हॅल्यू सोडवू शकता काहीही अवघड नाही लिहून घ्या हे झालं आता मी तुम्हाला एक होमवर्कला देतो 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थिअरम सोडवायचा व्हॅल्यू आहे -60 डिग्री -60 डिग्री म्हणजे -π/3 पर्सनल व्हॉट्सअपवर जरी टाकलं तरी चालतंय सोडून लिहून घ्या होमवर्कला फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ -60 डिग्री and -π/3 आता थोडंसं वेगळं घेतो -150 घेतो नको -120 घेतो -120 म्हणजे किती -2π/3 रॅडियन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आता -120 च्या व्हॅल्यू कशा काढायच्या होमवर्कचं लिहिलं नेक्स्ट एक्झाम्पल घेऊन घ्या फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ -120 डिग्री -2π/3 एक डायग्राम काढायची मस्तपैकी ओके हा y ऍक्सिस हा एक्स ऍक्सिस आता निगेटिव्ह साईडने अँगल मोजायचा म्हणजे क्लॉकवाईज -90 झाला इथपर्यंत पुढे जाऊया आणि इथं कुठेतरी -120 येणार तुमचा अँगल किती झाला हा -120 रिव्हर्स साईडने निगेटिव्ह अँगल्स मोजताना डायग्राम काढताना हा खूप इम्पॉर्टंट आहे कशी काढताय आता परपेंडिक्युलर आता समजा इथं पॉइंट आहे पी OP इज इक्वल टू R इज इक्वल स्टँडर्ड युनिट सर्कल्स आता परपेंडिक्युलर टाकताना तुम्ही एक्स ऍक्सिस वरच टाकायचा का म्हणून विचारायचं नाही परपेंडिक्युलर कुठे टाकायचा एक्स ऍक्सिस OM ची व्हॅल्यू x PM ची व्हॅल्यू y आता हा -120 म्हणजे हा किती असणार -60 कारण स्ट्रेट अँगल्स 180 चा असतो तेव्हा स्ट्रेट अँगल कितीचा असतो 180 चा असतो मग हा 30 असणार -30 हा -30 असणार हा -60 आणि हा 90 असणार हे लक्षात ठेवा ठीक आहे आपण पकडताना अँगल पॉझिटिव्ह पकडूया कॅल्क्युलेशनला सोपं जातं डायग्राम अशी आहे आता बघा कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल विथ सेंटर ऑफ OP इज इक्वल R इज इक्वल 1 हे तुमची पहिल्या दोन लाईन फिक्स असणार
ह्यात कुणी काही चेंज करू शकत नाही. सेकंड, ड्रॉ पीएम इज परपेंडिक्युलर टू ओएक्स आहे ना, तो ओएक्स डॅश आहे. जरा थिअरी बघून द्यायचं, आपल्या लँग्वेज मध्ये लिहायचं. ड्रॉ पीएम इज परपेंडिक्युलर टू ओएक्स डॅश. मेजर ऑफ अँगल M90 असणार आहे. लेट OM इज इक्वल टू x आणि PM इज इक्वल टू y. हे पण बदलणार नाही. मेजर ऑफ अँगल XOP इज इक्वल टू -120. आपल्याला -120 च्या व्हॅल्यू फाइंड करायचे. -120 च्या व्हॅल्यू फाइंड करायचे. इन ट्रायंगल PMO आता सेंटर अँगल किती झालं, हा -120 गेला म्हणजे हा राहिला 60, म्हणजे सेंटर अँगल 60 आहे. मेजर ऑफ अँगल P 30 आहे आणि मेजर ऑफ अँगल M 90 आहे. म्हणजे इथे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरमच आहे ना. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. फक्त अँगल पकडताना पॉझिटिव्ह साइडच पकडा किंवा पॉझिटिव्ह साइडचेच अँगल्स पकडा, हे म्हणतोय मी तुम्हाला. ठीक आहे. मग अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री कोण आहे, हाफ इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियसचा हाफ असतो तो, हायपोटेनियसचा हाफ असतो. आता इथं बघा, म्हणजे पीएम अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री, सॉरी OM, इथं OM बघा. लेंथ ऑफ OM इज इक्वल टू हाफ इंटू OP. OP इज इक्वल टू 1. लेंथ ऑफ OM म्हणजे x. x इज इक्वल टू हाफ 1. x इज इक्वल टू हाफ. आणि अपोजिट ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 हायपोटेनियस. डायग्राम मध्ये बघा 60 डिग्रीच्या अपोजिट कोण आहे, PM. त्यामुळे इथे लेंथ ऑफ PM इज इक्वल टू √3/2 इंटू 1. y is equal to √3/2. Therefore, y is equal to √3/2. Thus, x is equal to 1/2 and y is equal to √3/2. अशा दोन व्हॅल्यू येणार. लेट pxy lie the थर्ड क्वाड्रंट. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये x आणि y काय असतात हे बघावं लागणार. बरोबर आहे. क्वाड्रंट नंबर तुम्हाला 8वी 9वी 10वी झाला असेल. थर्ड क्वाड्रंट मध्ये कसं असतंय सांगा. हा पॉइंट प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस. एक्स एक्सिस निगेटिव्ह, वाय एक्सिस निगेटिव्ह. त्यामुळे एक्स पण इथे निगेटिव्ह असणार आहे आणि वाय पण काय असणार आहे, निगेटिव्ह. एक्स इज निगेटिव्ह, वाय इज निगेटिव्ह. देयरफॉर एक्स बरोबर झाला -1/2 आणि वाय बरोबर झाला -1. दोन्ही व्हॅल्यू तुमच्या निगेटिव्ह निगेटिव्ह येणार. By using definition of trigonometric functions, by using definition of trigonometric functions, trigonometric function चा डेफिनेशन्स वापरायच्या आहेत. आपण तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू मिळतात -120 च्या व्यतिरिक्त. एकूण 6 ट्रिक आहेत. 6 ट्रिक आपल्याला फाइंड करायला लागणार आहे. ओके. आता बघा साइन थीटा. थीटा म्हणजे -120, साइन ऑफ -120. कारण हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ -120 तुम्ही जो अँगल XOP आहे तो -120 कन्सिडर केलेला आहे. साइन थीटा डेफिनेशन काय आहे, साइन थीटा डेफिनेशन आहे y म्हणजे -√3/2. cos थीटा म्हणजे cos ऑफ -120 इज इक्वल टू x इज इक्वल टू -1. आता tan ऑफ -120, tan of -120 is equal to y by x. tan theta म्हणजे tan y by x म्हणजे पहिल्यांदा -√3/2 आणि नंतर जाणार -1/2. मायनस मायनस गेले √2 गेले √3. cot -120 is equal to xy is equal to -1/2 by -√3/2. 2 to cancels, then 1/3. sec theta then sec -120. sec ची डेफिनेशन काय, 1/x. डेफिनेशन पाहत पाहिजे. 1/x then 1/-1/2. हा 2 वर जाणार आणि -2. आणि cosec -120, cosec -120 is equal to 1/y is equal to 1/y -√3/2 वर जाताना काय होते, -2/2. संपलं. काय आवड आहे, 3 मार्काला क्वेश्चन विचारतात, व्यवस्थित सोडवायचं तर तुम्हाला ते जमणार. आता तुम्हाला असं पण विचारतात की बघा आपली व्हॅल्यू बरोबर आहे तर चूक आहे आपण चेक करू शकतो. आपल्या व्हॅल्यू बरोबर आहे तर चेक आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्यात साइन आणि कोसेक, तिसऱ्यात टॅन आणि कॉट, चौथ्यात
कॉस आणि सेक ऍड शुगर टू कॉपी तिसऱ्यामध्ये फक्त टॅन आणि कॉट दोनच पॉझिटिव्ह येतात. बघा तुम्ही टॅन आणि कॉट दोनच व्हॅल्यू, थर्ड क्वाड्रंट मध्ये दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार, टॅन आणि कॉट, अदरवाइज निगेटिव्ह. म्हणजे बरोबर आहे आपण सोडवलं जायचे. हे लिहून घे व्यवस्थित, 3 मार्काला पडणार. नेक्स्ट, आता तुम्हाला मी काही होमवर्कला देणार आहे ते तुम्ही सोडवून आणायचे. 2 एक्झाम्पल तुम्हाला मी होमवर्कला देतो. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ -150 म्हणजेच -5/6. होमवर्कची लिहून गेलो. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ -150 आणि दुसरा find the trigonometric function of -3 degree of -240 का, ठीक आहे. देन -240 म्हणजे π/3. हे 2 होमवर्क नसवा, ठीक आहे, काही अवघड नाहीये, निगेटिव्ह आहे. आज आपण जेवढे एक्झाम्पल बघितले ते निगेटिव्हचे बघितले. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरमला बघितले. निगेटिव्ह बघितलेले आहेत आणि ते 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरमला बघितले. उद्याच्याला पण निगेटिव्हच बघायचे आहे, पण 45, 45, 90 डिग्री थेरमचे एक्झाम्पल्स. उदाहरण -45, -135, -225, -315. आज जे बघितले ते 30 आणि 60 चे रिलेटेड, म्हणजे 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम ह्याच्याशी रिलेटेड बघितलेले होते. उद्याचे बघायचे ते 45, 45, 90 डिग्री थेरमचेच बघायचे, ठीक आहे, पण निगेटिव्ह बघायचे, ठीक आहे.